शोधू करू
बांधले ते दावे बदी, बांधले ते दावे बदी, बांधले ते दावे बदी, बांधले ते दावे बदी, बांधले ते दावे बरी, 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 यारे गवळीयाचे घरी, यारे गवळीयाचे घरी, बांधले ते दावे घरी, निगमाचे वन नका शोधू करू क्षीण, या रे गवळीयांचे घरी, बांधले ते दावेवरी, पिढिले ती भ्रमे, वाटा नकळता वर्मे, या रे गवळीयांचे घरी, बांधले ते दावेवरी, तुका म्हणे भार, तुका म्हणे भार, माथा टाका अहंकार, या रे गवळीयांचे घरी, बांधले ते दावेवरी. विठ्ठल निगमाचे वन नका शोधू करू क्षीण, या रे गवळीयांचे घरी, बांधले ते दावेवरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा काल्याचा अभंग आहे. तुकोबारा या अभंगद्वारा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा करा असं हे आवर्जून सांगतात. बाकीच्या कुठल्याही नादाला लागू नका. आज हा कीर्तनाचा समारंभ आहे, हा 7 दिवसासारखा नाही, आज हा काल्याचा समारंभ. आणि काला म्हटलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. पण तेही चरित्र भगवंताचं चरित्र आध्यात्मिक नव्हे. भगवान श्रीकृष्णाचं राजकीय चरित्र सांगायचं नाही. भगवान श्रीकृष्णाने सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने काही गोष्टी केल्या त्याही सांगायच्या नाही. आजच्या दिवशी केवळ भगवंताने गवळणी आणि गोपाळ यांना आपल्या अंतःकरणातलं भक्तिप्रेम दिलं आणि त्याला ते मिळत नाही ती त्यांनी मिळवलं. या 2 गोष्टी आजच्या प्रमुख विषय. अशी मौज आहे काही की काहींच्या अंतःकरणात प्रेम असतं ते पण लोकाला देता येत नाही. पण प्रेमाची गरज असती. प्रेम अंतःकरणात असलं म्हणजे प्रेमाचा उपभोग घेता येतो असं नाही. मोठी मौज आहे. म्हणून भगवंताच्या जवळ प्रेम होतो त्याला देण्याची ऐपत आहे पण उपभोगण्याची ऐपत नाही. म्हणून प्रेम असणं आणि उपभोगणं यात फार अंतर.
आपल्याजवळ इस्टेट असली तरी ती उपभोगता आली पाहिजे. काही माणसं मिळवलेला पैसा कपाटात तगड बँकेतच ठेवून देतात, उपभोगाला काम उपयोग, अंगावर फाटके कपडेच. का बस नका चालला, नाही नवीच गाडी घेतली आहे त्यामुळे तिचे टायर मातीनं मळतील म्हणून बाहेर काढले. इस्टेट आहे पण उपभोग नाही तिचा, अशी मोठी माऊल. म्हणून वस्तू असणं आणि ती उपभोगण्याची प्रक्रिया साधणं याच्यात फार अंतर. कदाचित जीवनमुक्त सुद्धा असेल पण जीवनमुक्तीचा आनंद लुटणं हे त्याला जमेल की नाही ही मोठी शंका आहे. मग जशी आहे की जीवनमुक्त व्यक्तीला आनंद उपभोगावा लागतो का, म्हणून मी अन्यथानुपपत्तीने सांगणार आहे. याज्ञवल्क्याविषयी फार मोठे अधिकार आहे. बाहेरचा व्याप किती आहे याच्यावरती मुक्तता अवलंबून नाही, किंवा परमार्थाची उंची बाहेरच्या व्यापावर अवलंबून नाही. कदाचित खूप व्याप असेल पण परमार्थिक उंची फार मोठी असू शकते. कदाचित काहीच व्याप नाही पण परमार्थात काही सुद्धा नाही असं सुद्धा असू शकतं. दोन मोठी विषम उदाहरणं आहेत. जनक राजाला कितीतरी बायका होत्या, केवढा मोठा व्याप होता, संबंध राज्य शकट चालवावं लागत होतं. पण इतका व्याप असून सुद्धा जनक हा विदेहमुक्त होता, जीवनमुक्त होता. म्हणून त्याच्या नगरीला नाव सुद्धा त्याच्या स्थितीचं पडलं, त्याला विदेह नगरी. इतका अधिकार मोठा व्याप असून व्यापावर काही अवलंबून नाही. तो व्याप आतमध्ये किती याच्यावर अवलंबून. कदाचित बाहेर व्याप काहीच नसेल पण आत खूप असेल हाफाफ, तर काय उपयोग आहे त्याचा. म्हणून अंतरावर फार अवलंबून. जनकांच्या मागे खूप मोठा व्याप असून सुद्धा ते जीवनमुक्त ठरले, आणि शुकाचार्यांच्या मागे काही सुद्धा व्याप नाही, लंगुटी सुद्धा नव्हती. म्हणून नामदेवरायांनी फार मोठं विनोदाने वर्णन केले. बामणाचं पोर एक खेळा, बामणाचं पोर एक खेळा, 12 वर्षेला पाहिजे काय काय 12 कापत कापत बाहेर आले, वडील केवढे मोठे अधिकारी व्यास महर्षी, पण त्यांचा मुलगा संसाराला भिवून आईच्या उदरातच 12 वर्ष लपला, तिथेच राहिला. इतकं सामर्थ्य की निसर्गाच्या विरुद्ध स्वतःची ताकद आतमध्येच उदरात राहायची 12 वर्ष. का बाहेर येत नव्हते? संसाराची भीती वाटत होती म्हणून. आणि आपण तर उमेदवार म्हणून तयार असतो लवकर लवकर. आरंभाचीच घोषणा आहे, शुभमंगल लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. जाऊ द्या, हा सप्ताहाचं करता मंडप दिलाय, भलतो नको इथे. उदरात असतानाच एवढं ज्ञान की बाहेरच्या परिस्थितीत आपण जायचो नाही. गेलो तर गुंतलो तर निघता येणार नाही, आणि निघता नाही आलं की जीवन फुकट जाईल, जन्म फुकट. इतकं उदरामध्ये ज्ञान. असं उदरात ज्ञान होणं एखादाच जीव असू शकतो. जसं शुकाचार्यांना उदरातच ज्ञान एवढं, तसं प्रल्हादाला सुद्धा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला.
हरीचे म्हणा हरीचे म्हणा प्रल्हाद सुद्धा एवढा मोठा भगवत भक्त झाला. उदरामध्ये असतानाच नारद महर्षी हिरण्यकश्यपूच्या घरी आले असताना, हिरण्यकश्यपू जरी देव धर्मातला नव्हता तरी त्याची पत्नी फार भाविक होती, देव धर्मावर श्रद्धा होती, कयाधू. नारद महर्षी आल्यावर तिला आनंद वाटला. नारदाला विचारले, चरणावरती मस्तक ठेवून, श्री संतांची माता चरणा साष्टांग हे करी दंडवत. गुरुदेवा, आज माझं भाग्य, तुका म्हणे आले घरात, घराला आला, मला काहीतरी सांगा. म्हणून नारदाने कयाधूला उपदेश केला आणि तो उपदेश कयाधूच्या कानात उपदेश केला तर तो उदरापर्यंत जाऊन पोहोचला. तो प्रल्हादाला बिंबला. पहा, म्हणून माझे गुरुजी सांगायचे, अधिकारी ते, उदरात गर्भ असताना मातेने ज्ञानेश्वरीची गाथीची पारायण करावी. त्याच्यावर झाला परिणाम तर होऊन जाईल. बाटलीच्या नादी त्याला लावू नये. आई लावते का? दुधाची बाटली नाही का? तुम्ही गैरसमज का? ते बाटलीचे संस्कार पुढे सुटत नाहीत, मग त्याला काय काय. झाला परिणाम उदरावरती होऊन जाईल. भगवत भक्त मुलगा निर्माण, पश्चाताप करण्याची वेळ येणार. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. शुकाचार्य आतमध्येच 12 वर्ष झाले राहिले, संसाराच्या भीतीने बाहेर आले नाही. पण आता केव्हा तरी बाहेर उदरातून आलंच पाहिजे ना, म्हणून स्वइच्छेने भीत भीत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले, ते पळतच सुटलं. माणसाला मूल झाल्यावर जन्मल्याबरोबर पळत नाही. उलट म्हणतात, मला काय कल्पना, पण म्हणतात की रडलं म्हणजे मग काय आहे असं वाटतं माणसाला. म्हणजे मृत्यू लोकात आल्यानंतर सुरुवातच रडण्याला करावी अशीच आईबापांची इच्छा असते काय कोणाला माहिती. जीवनभर रडणंच. मग पळत जे गेले तर व्यास मागे लागले. व्यासांनी जाता जाता सांगितलं की बाबा, तू आता सापडत नाही, चाललायस तर निदान विदेह नगरीचा राजा जनक तिथपर्यंत तरी जा. एवढं वडिलांचं ऐकलं, ते तिथे गेला. मी आपल्याला सांगत होतो कशा करता हा सगळा भाग, की काहीही व्याप नसून सुद्धा बद्ध ठरला जातो आणि खूप व्याप असून सुद्धा जीवनमुक्त ठरला. नागरीत पळून गेले, लंगोटी सुद्धा नव्हती आणि जनक नगरीत गेले. 12 वर्षाच्या वयामध्ये निरोप पाठवला, मी शुकाचार्य आलो. शुका, हा मी मोठा चमत्कारी. जनक राजाने सांगितले की बाबा, असेल ते सगळं टाकून दे, मग तुला प्रवेश मिळेल आतमध्ये. शुकाचार्याने वयाच्या 12व्या वर्षीच विचार करायला सुरुवात केली की असेल ते सर्व टाकून दे. काय आहे माझ्याजवळ दुसरं? काही नाही म्हटलं माझ्याजवळ, मी शुक आलोय, मला आतमध्ये प्रवेश द्या. जनकाने पुन्हा सांगितलं त्या नोकराहाती की त्याला सांग जे असेल ते सगळं टाकून दे, मग आतमध्ये प्रवेश मिळेल. लक्षातच येणार काय होतं. शुक आलोय म्हटलं तर चाललं असतं, पण हा मी पाठीमागे आहे ना, हा मोठा वाटतो. पंगत कुणी घातली? सप्ताह कुणी केला? चाल कोण म्हटलं? कीर्तन कुणी केलं? हे सगळं घर कोणाचं? आता इथं माझ्याला सुरुवात झाली. मी नंतर माझं. जिथे मीच नाही तिथं मी वरची बैठक नष्ट होती. वरची बैठक. मला आपल्याला सांगायचं की शुकाचार्याजवळ काही नसून सुद्धा जनकाच्या दरबारामध्ये ते बद्ध ठरले गेले आणि जनकाला शेकडो बायका होत्या, राज्य होतं, तरी ते मुक्त ठरले. अशा जीवनमुक्त जनकाचे गुरु केवढे अधिकारी असतील की पूर्ण पुरुषाचे सुद्धा गुरुजी याज्ञवल्क्य ऋषी, त्यांना 2 बायका होत्या. तुकोबाराय म्हणतात, बाप न लगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे, जया पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी, पाप न लगे धुंडावे. पाहावंच लागत नाही, लागल त्याला तिथे, लागल त्याने तिथे जावं, तिथून लुटावं पाप शिव्या शापाचं.
पण 2 बायका असून सुद्धा जीवनमुक्त ठरले गेले. नव्हे, जीवनमुक्ताची श्रीगुरु ठरले गेले. याज्ञवल्क्य हे जनकाचे गुरु होते, जनक त्यांना श्रीगुरु मानायचे. पण याज्ञवल्क्याला जे जीवनमुक्त असले तरी जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता येत नव्हता. कारण जीवनमुक्तीचा आनंद भोगायचा असेल तर त्या बाकीच्या व्यापामध्ये भोगता येत नव्हता. म्हणून त्यांनी दोघी पत्नींना बोलून घेतलं. मैत्री आणि कात्यायनी दोघींनाही बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हे पहा, हा सगळा माझा आश्रम आहे, हा सगळा संसार आहे, मी तुमच्या स्वाधीन करणार आहे आणि मी निघून जाणार. म्हटले कुठे? दूर जंगलात कुठेतरी एकांतात निघून जाणार. म्हटलं कशा करता? जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्याकरता. म्हणजे जीवनमुक्त असला तरी आनंद उपभोगायचा असला तर चित्ताची स्थिरता असल्याशिवाय नाही. बाहेरच्या पाशामध्ये चित्ताची स्थिरता. म्हणून काही गोष्टीत असे 2 विभाग आहेत. इस्टेट असली तरी उपभोगता यावी लागते, जीवनमुक्ती असली तरी आनंद उपभोगता आला पाहिजे. तसं अंतःकरणात प्रेम असलं तरी ते उपभोगता आलं पाहिजे. भगवंताच्या अंतःकरणात प्रेम होतं, परंतु ते उपभोगण्याकरता त्याला गोपाळ गवळणींच्या इकडे जावं लागत. आपल्या अंतःकरणातले प्रेम उपभोगण्याकरता गोपाळ गवळणी त्यांना हव्या होत्या आणि गोपाळ गवळणींच्या शिवाय त्याला प्रेम मिळत नव्हतं. गोपाळ गवळणीने प्रेम हवं होतं म्हणून त्यांना श्रीकृष्ण हवा होता. ऐसा परस्परे आया एकमेकावर होता. म्हणून भगवंताला एकट्याला करमत नव्हतं. तो घरामध्ये राहायचा काही काल. आईची दृष्टी चुकून तो जात होता गवळणींच्या इथे, गोपाळांच्या इथे. भगवंताचं प्रमुख ते कार्य होतं. आणखीन एक कार्य भगवान अर्जुनाला सांगतात भगवद्गीतेमध्ये, की अर्जुना, मी या भूतलावर अवतीर्ण होतो कशा करता? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता जब जब होई धर्म काही हानी, ज्या ज्या वेळा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माची हानी होते, जब जब होई धर्म काही हानी, बाढही अधम असुर अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरही कृपानिधी सज्जन पीरा. सज्जनाच्या, साधू संतांच्या मागे असलेली दुष्टांची पीडा ती नष्ट करण्याकरता परमात्मा साधूंचं संरक्षण करतो, दुष्टाचं निर्दलन करण्याकरता भगवान म्हणतात, मी या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण. पण तो दुय्यम भाग आहे. आजच्या कीर्तनातला महत्वाचा भाग भगवंतांनी आपल्या अंतःकरणातलं प्रेम गोपाळ गवळणींना कसं दिलं आणि गवळणींच्या इथे चोरी करण्याला जात असताना, गोपाळांच्या बरोबर चोरी करायला जात असताना ते प्रेम त्यांनी लुटलं. हे आजच्या अभंगातला प्रमुख विषय आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये जगात सगळं मिळेल, परंतु माणसाला विशुद्ध प्रेम मिळत नाही. संसारामध्ये आपण म्हणतो यांचं प्रेम माझ्यावर, त्यांचं प्रेम माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर खूप आहे, पण ते प्रेम नाही, तो मोह आहे. अज्ञानमूलक असतो तो मोह आहे आणि विशुद्ध ज्ञानमूलक असतो तो ते प्रेम म्हणत होते. म्हणून प्रेम आणि मोह याच्यामधला फार अंतर. आपल्याला वाटत असतं एखाद्याचं आपल्यावरती फार प्रेम आहे किंवा आपण त्याच्यावर प्रेम करतो, पण ते प्रेम करत असतात त्या प्रेमाला मूळ काय, कशा करता प्रेम करतो, कशा करता तरी करतो, मग तो मोह आहे. आणि जे कशा करताही केलं जात नाही त्याला म्हणायचं विशुद्ध प्रेम. साधू संतांनी भगवंतावरती प्रेम केलं कशा करता, काय हेतू होता? देव तर द्यायला तयार होते. दया माझ्या साहित्याची चाड घ्या, काय हवंय ते घ्या, मी द्यायला तयार आहे. तुकोबाराय म्हणतात, मला काहीच नको रे. नामदेवाचे म्हणतात, नामा म्हणे तुझी मज न लगे दसोडी, काहीच केवळ तुझ्या करताच तुझ्यावरती प्रेम करणार. तुला करायचं ते वाटेल ते कर. म्हणून मी काल सांगितलं ना, आता तुझं कळेल ते करी, तारीशील तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी घरी, घाली संसारी अथवा नको. म्हणून भगवंताचा अवतार विशुद्ध प्रेमाची वाटणी करण्याकरता, लोकाला देण्याकरता, अर्थात भगवत भक्तांना देण्याकरता आणि त्याबरोबर आपणही ते विशुद्ध प्रेम लुटण्याकरता भगवंताचा हा भूतलावरती भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतार आहे. आणि त्या अवतारानं बाकीचं काय केलं असेल तसं भगवंताच्या चरित्राचे पैलू अनेक आहेत. भगवंता द्वारकेला राजा म्हणून गेले त्यावेळेला राजकीय चरित्र त्यांचं सुरू झालं. ज्या ज्या वेळेला पांडवांकडे जायचे आणि 18 दिवस युद्धात भाग घेण्यापूर्वी जो काही भाग केला आणि युद्धानंतर केला, युद्धाच्या वेळी केला, त्याच्यात भगवंताचं राजकीय चरित्र तर होतच, पण धार्मिक सुद्धा भाग फार मोठा महत्वाचा. म्हणून भगवंताचं धार्मिक चरित्र, राजकीय चरित्र, सामाजिक चरित्र असा बराचसा भाग भगवंताचा असला तरी आजच्या दिवशी जे चरित्र गायचंय ते कोणचं चरित्र? ते उच्चारावे
बालपणीच गोकुळामध्ये जे चरित्र केले ते काय केलं? रांगात रंगानी चोरी पांडिती चरणी देती दारणी यशोदे साधणी ज्ञानोबारायांनी भगवंताच्या चरित्राचा उल्लेख या अभंगामध्ये केलाय की रांगत रंगणी भगवंताचं बालपणापासूनच चरित्र. भगवान म्हणतात अर्जुना, अरे मी लहानपणी जन्माला आल्यापासूनच सुरुवात, जन्माला आल्या क्षणापासूनच देवकीच्या उदरी भगवान जन्माला आले ते आयोनी संभव आणि समोर किरीटिनंगदिनं चक्रिहस्तम शंख चक्र गळा पद्म घेऊन समोर मूर्ती आणि पटकन लहान झाले आणि झाल्याबरोबर बोलायला सुरुवात ना हो. मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मला लाज वाटते यांच्या पुढे म्हणून. हे सगळे भीष्माचार्य लोक आहेत ना. मजने गोकुळाला सदानंदाच्या असं नका पाठवून बरं का, नुसतं नंदाच्या सदा सोड. नंदाच्या घरात जन्मल्याबरोबर सांगायला सुरुवात. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, अरे बालपण आलं नाही तोपर्यंत घडता बालपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरोनी उमाणिली महेंद्र महिमा. इंद्राला स्वतःचा स्वाभिमान होता, अहंकार होता, तो नष्ट केला जातो लहान असताना. नवे जन्मल्याबरोबरच अशी चरित्राला सुरुवात. म्हणून ज्या खूप थोर व्यक्ती असतात त्यांची जन्मापासूनच चरित्राला सुरुवात असते, निवडून आल्यावर नाही. आणि जे चरित्र असतं ते चरित्र चारित्र्य संपन्न असलं तरच त्याला चरित्र म्हणतात. तसं मग आत्मचरित्र कोणाचेही लिहितात, चांगलं चांगलंच लिहितात आणि खोटं खोटंच लिहितात. खरं काय असतं ते कोणाला माहिती, हे काही प्रदर्शन होत. भगवंताचं चरित्र हे चारित्र्य संपन्न होतं, त्याच्यासारखा चारित्र्य संपन्न नव्हता. उलट भगवंतांनी एक वेळ आपल्या चारित्र्याविषयी सांगितलं तर गवळणीला शंका आली. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, काय सांगावं, मला ओळखणारे किती लोक. मनुष्याणा सहस्री, हजारो माणसामध्ये एखादा, लाखो माणसात एखादा मला ओळखणार नाही. मी असा कोण मला ओळख. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्मम नैति मामेति सोऽर्जुनम्. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति, इथं नाही पूर्णविराम, फुल स्टॉप इथं नाही. एवं यो वेत्ति इथं नाही, तत्वता. तत्वता जो जाणतो, नाही तर जाणणारे तर पुष्कळ आहेत ना. चारवाक सुद्धा देवाला जाणतात. देहखंडानाम आत्मा, ते स्वतःलाच देव म्हणतात. चारवाकापासून सगळेच जाणतात, परंतु तत्वता जाणणारा असा एखादाच. म्हणून भगवंताने स्वतःच्या चारित्र्याविषयी एक वेळ सांगितलं असताना त्या चारित्र्याची शंका आली गवळणीनाच. ज्या वेळेला उत्तरा गरोदर होती, उत्तरा अडली, तिची सुटका होईल, काय उपाय करायचा. अनेक उपाय झाले.
त्यातल्या तज्ज्ञ महिला होता, त्या आल्या पण काही उपयोग होईना. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. नहि वंद्याम प्रजानाती गुर्वीम प्रसव वेदना. काय करावं? सगळे चिंताक्रांत, कशी तिची सुटका होईल? सगळ्यांनी हात टेकले. आता काय करावं? ज्या त्यातल्या तज्ज्ञ महिला होत्या त्यांनी सुद्धा सांगितले की आमचंही काही चालत नाही. कुठला तरी एक जीव जाणार, अनेक राहणार, याला विचार. सगळी चिंताक्रांत, काय करावं? पण जसे चिंताक्रांत झाले तसे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये यावेळेला एकच सोडवणार आहे आपल्याला. सगळ्यांच्या अंतःकरणात भगवान श्रीकृष्णाचं ध्यान. तो असता तर तो लाख युक्ती बहादर आहे. काय काढील काय नाही काही सांगता येत नाही. आणि भगवंताचं आतून चिंतन केल्याबरोबर त्याला कळायला काही वेळ लागतो. कळाल्याबरोबर भगवान तिथे आले. देव आले कळाल्यावर सगळ्याला आनंद. का आज सगळ्यांचे चेहरे असे काळवणलेले का? देवा काय सांगा? उत्तर आडली. काही समजत नाही. आम्हा पांडवांना एखादा कुलदीपक जर मुलगा निर्माण झाला तर चांगलं, नाहीतर वंश संपलेलाच आहे. काय करा असं? मग काही उपाय नाही चालत का? म्हटले काहीच नाही. देवा काय इतकं तू शांत का? अरे काही उपाय काढणार नाही. म्हटलं तर काही माझं काही मॅटर्निटी होम नाही. मी केव्हा हा धंदा केलेला नाही. तुम्ही मला सांगता मी काय करा? देवा तू कुठला धंदा केलेला नाही, काय आता सांगतोस रे? म्हणजे नंतरचा इतिहास झालाय म्हणून अगोदर तो मी दृष्टांत देत नाही. नाहीतर धंदा केलेलाच आहे नाही आणि सगळे धंदे केलेत. मग हे सुद्धा, हो हे सुद्धा धंदे केले ना. मंगळवेढेमध्ये चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी चोखोबा इथे गेले होते सोडून, वेदना असह्य होत होत्या. कोण सोडील मला? आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे गेले. आमचा परमात्मा पांडुरंग तिथे गेला आणि त्यानं सोयीनीचं काम केलं. म्हणून नंतरचं असल्यामुळे त्यावेळेचा हा दृष्टांत, त्यावेळेला दृष्टांत नाही. पण हे सगळं करता येतं, तुला काय करता येत नाही देवा? भगवंता तुझ्याशिवाय तर आता कोणी नाही. भगवान म्हटले काय हरकत नाही. मला एक बालपणी असतानाचा एक मंत्र आठवतोय. म्हटलं तेवढ्याचा उपयोग झाला तर करतो. सगळेजणी पाहतात आता उत्तरेची सोडवणूक केवळ. सगळ्यांना म्हटलं सगळे बाहेर वाहतो, सगळे कोणी इथं थांबू नका, उत्तर आणि चला बाहेर. तर त्या सोयीणी होत्या, त्या म्हणायला देवा अरे आम्हाला थांबायला मिळालं तर बरं, तू काय युक्ती करतोय? युक्तीच नाही, मंत्र म्हणणार आहे. आणि मग म्हटले आम्ही थांबलो तो मंत्र ऐकला तर काही हरकत आहे का? म्हटले कारण पुढे आमच्या धंद्याला उपयोगी. तसं म्हणले माझं काही हरकत नाही, मंत्र ऐकायचं तर ऐका, बसायचं तर बसा, कुशाल काही हरकत नाही. म्हणजे तेच तर म्हटलं मग तू बाहेर जा. म्हटलं बसा ना. म्हटलं आम्हाला उपयोग होईल. म्हणले मी मंत्र म्हणेल, तुम्ही पाठही कराल, तो काही अवघड नाही, पण तो उपयोग तुमच्याच्याने होणार नाही. म्हटलं का? माझा मंत्र तुम्हाला झेपणार नाही. म्हणजे असं काय अवघड आहे? संस्कृत आहे का? काही रहीम क्लीम असं काही आहे का? पाठ नाही, सगळा मराठीतला मंत्र आहे, काही अवघड नाही. म्हटलं पाणी आणलं, हातामध्ये घेतलं. भगवान सांगतात, म्हणतात आपल्या तोंडान सगळ्याजणी ऐकतायत, भोवती आणखी काही बसलेले आहेत. सगळे लोक स्थिर चित्ताने ऐकतात. देवा जरा मोठा म्हण. म्हणले मोठा म्हणतो जेवढा तुम्हाला सगळ्याला ऐकायला येईल तेवढा. म्हणून भगवान मंत्र म्हणले की मी अजन्म कडकडीत ब्रह्मचर्य पाळलं असेल आणि आज तागायत एकदाही खोटं बोललो नसेल तर उत्तरेची सुटका व्हावी म्हणून पाणी सोडलं. उत्तरेची सुटका झाली. त्या सगळ्या जरी म्हणायला धडधडीत आमच्या देखत खोटं एवढं. देवा मंत्रचा सोपा आहे. म्हणले झेपतोय का बघा उपयोग करून, ढेकळाचा करता काय उपयोग? जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्रच काही असं मजेशीर आहे की शहाण्यांना सुद्धा भ्रम पाडणार आहे. विठ्ठल एकदम काही वेळेला विषम आहे. क्वचित दिव्यम शौर्यम, काही ठिकाणी दिव्य शौर्य. क्वचित बिरणे का पुरुषता, काही वेळेला दिव्य शौर्य. आणि काही वेळेला रणातून पळून जातोय म्हणून नाव पडलं त्याला एक रणछोड. क्वचित गीता ज्ञानम, काही ठिकाणी गीतेसारखं विशुद्ध तत्वज्ञान सांगितलंय.
त्या जगाच्या पाठीवर गीतेच्या तत्वज्ञानाला कुठल्याही ग्रंथात जोड. जगाने हा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचावा, इतकं दिव्य तत्वज्ञान सांगितलंय. क्वचित गीता ज्ञानम क्वचिदपि पर स्त्री विहरणम. इतकं विषय, इकडं पाहिलं तर इतका मोठा, इकडं पाहिलं तर इतका रंदी. म्हणून तर चरित्रम ते नूनम क्वचिदपि च मोहाय कुधिया. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, मला ओळखणारे किती आहे, मला खरा खरा जाणणारे किती कोण आहे. जन्मताच नुघडता बाळपणाची फुली, मी आदानवी सृष्टी केली, करी गिरी धरून उमाणी. काही आयुष्य उलांडल्यावरती चरित्राला सुरुवात नाही, मग लोक ओळखायला लागले. हा तुम्ही अमुक होय, आम्हाला कल्पना नाही, तुम्ही आलात का आता? इथून सुरुवात नाही, जन्मताच. म्हणून दोन अवतारांना पूर्ण अवतार मानतात, एक राम अवतार आणि दुसरा कृष्ण अवतार. म्हणून महाराज म्हणतात पूर्णावतार रामकृष्ण दोन्ही अवताराचं कार्य एकच. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. रामरायाचा अवतार साधूचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचं निर्दलन करण्याकरता, आणि भगवंताचा अवतार सुद्धा करता. पण दोन्ही अवतार एक देवाचेच. दोन्ही अवतारांमध्ये धर्माचं रक्षण करणं, साधूचं निर्दलन करणं, साधूचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निर्दलन करणं हे कार्य असलं तरी कार्य करण्याच्या पद्धतीत फार अंतर आहे. रामचंद्र प्रभूचं म्हणजे शास्त्राच्या चाकोरीत, आणि या बाबाचं चरित्र म्हणजे याला कुठली चाकोरी ठाऊकच नाही. शास्त्र म्हणेल त्याप्रमाणे यांनी नाही वागायचं, हा म्हणेल त्याप्रमाणे शास्त्रांनी बनायचं, असं आहे त्याचा. म्हणून हा श्रेष्ठ प्रकारचा अवतार आज आपल्या भारतामध्ये हा निर्माण झालाय. परंतु या अवताराने इतकं वेळ लागलं, या देशालाच नव्हे परदेशात सुद्धा ढोलकं घेऊन रस्त्यावर नाचतात हरे कृष्ण हरे राम. संस्था निर्माण झाल्यात तिकडे इंग्लंडमध्ये, पाश्चात्य राष्ट्रामध्ये कृष्ण कॉन्शियसनेस म्हणून संस्था निर्माण झाल्यात. यासारख्या हजार लोक कृष्णाकरता वेडे झाले, आणि आपण कोणाकरता झालोय मला माहित नाही. भक्त तर या देवाकरता वेडे झालेतच, पण देव सुद्धा या भक्तांची भक्ती पाहून या भक्ताकरता वेडा झालाय. वेडा झाला, वेडा झाला. मोठेपणा विसरला, आपुले ते थोरपण नारायण विसरला. कशा करता? लाचावला भक्तीशी, आणि ती भक्ती साधना करता वाटेल ते काम करतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरी, तर लाज आवरू नाही गवळणीनं किती शिव्या द्याव्यात याला. म्हणून दोन अवतार पूर्ण, पण हा अद्भुतच. रामचंद्र प्रभूला काही चाकोरी आहे, काही मर्यादा आहे. म्हणून रामचंद्र प्रभूच्या अवताराला काय म्हणतात? मर्यादा पुरुषोत्तम. आणि याला काय म्हणतात? कोणचा पुरुषोत्तम? कुठं नाव नाही, पण अमर्यादा पुरुषोत्तम. मर्यादाच नाही कुठली, मर्यादेच्या पलीकडे. रामचंद्र प्रभूने आपल्या भोवती चाकोरी आखून घेतली होती चरित्रात. रामचंद्र प्रभूला काही एक चाकोरी असल्यामुळे त्याची काही मर्यादा होती. याचे संबंध रामरायाच्या विरुद्धच सगळं कारस्थान, पण दोन्हीचं कार्य एकच आहे. तुका म्हणे धर्म संस्थापना केला नारायणे अवतार. रामचंद्र प्रभूचा जन्म राजवाड्यामध्ये, आणि या बाबाचा जन्म कोंडवाड्यामध्ये, माणसाचा आहे ना. विरुद्ध सगळं विषम. रामचंद्र प्रभू भावामध्ये थोरले, आणि हे भावामध्ये. रामचंद्र प्रभूचा जन्म धडधडीत पावसाळ्यात, आणि या बाबाचा जन्म कडकडीत उन्हाळ्यात. रामचंद्र प्रभूचा जन्म दिवसा 12 वाजता, याचा जन्म विरुद्धच सगळं. रामचंद्र प्रभूचा जन्म नवमीत शुद्ध पक्षात, आणि या बाबाचा जन्म अष्टमीत वद्य पक्षात. अंधारातच सगळी कारस्थान. रामचंद्र प्रभू आयुष्यात त्यांच्या जीवनाला खोटं शिवलं नाही, खोट्याचा स्पर्श नाही, आणि या बाबाला खरं ठाऊक नाही.
रामचंद्र प्रभू आजन्म एक पत्नी व्रत आणि इकडे हिशोबच नाही. चरित्रंते नूनम क्वचिदपि च मोहाय कृधिया म्हणून आपलं सौभाग्य आहे असा अवतार आपल्या भारताला लाभला. राम आणि कृष्ण या अवताराच्या चिंतनात वेड व्हावं माणसाने, वेड व्हावं. म्हणून वारकरी पंथाचा मंत्रजप कोणता आहे? राम कृष्ण हरी जय जय राम. बोला काही वाजवा. जय जय राम हरी राम. तेव्हा असा हा अमर्याद पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्मा गवळणीशी वागला. त्यांना आपल्या अंतःकरणातलं प्रेम दिलं आणि त्यांच्या जवळचं प्रेम उलटलं आणि त्याच्यामध्ये स्वतःला धन्य मानलं. वास्तविक जर पाहिलं तर त्या गवळणी आणि गोपाळ या दोघांकरता ते वेडा झाला. त्या गवळणी गोपाळांनी काय अध्ययन केलं होतं? गोपाळांची वाटेल ती बोलणी खायची आणि गवळणीनं दाव्यानं करकचून बांधलं तरी गवळणींना प्रार्थना करायची. गवळणी सोड ग मला, हे बघ दोर काचला माझ्या पोटाला, हे बघ हाताला दोर काचला, गवळणी सोड, पाया पडतो. कोण म्हणतोय? ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक. ऋषी ज्याचं गीत गातात, विविध छंदाने वेद सुद्धा ज्याचं वर्णन करतोय, असा सर्व सर्वेश्वर परमात्मा गवळणीने बांधल्यानंतर गवळणीच्या पुढे हात जोडून होतो. गवळणी अगं सोड, हे बघ कसं काचलंय, नाही सोडणार. अगं मग तू नाही सोडणार तर मला कोण सोडवणार? दुनियाला सोडवणारा हा, पण म्हणतो मला सोड ग. कशा करता? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. गवळणीने बांधावं, गोपाळांनी शिव्या द्याव्या, रुसावं याच्यावरती, तरी पण हा गोपाळ गवळणी करता वेडा झाला. असं गवळणीनं काय अध्ययन केलं होतं? गोपाळांचं गवळ्यांचं काय क्वालिफिकेशन होतं एवढं मोठं? काय होतं त्यांना क्वालिफिकेशन? नाही म्हटले पेंढ्यानं पेंढ्या इतका शिकलेला होता, बार 8 लॉ. आणि बोबड्याला तर डॉक्टरेट पदवी मिळाली युनिव्हर्सिटीची. वाकड्या तर काय सांगा, काय शिकलेले होते? धड बोलता येत नव्हतं, धड चेहरे नव्हते, परिस्थितीने तसेच होते, पण तरी पण एवढा त्यांचा छंद देवा. क्वालिफिकेशन सामाजिक दृष्ट्या काही नव्हतं, पण देवाला जे लागत असतं क्वालिफिकेशन ते त्यांच्याजवळ होतं. कोणचं होतं? कोणतं क्वालिफिकेशन होतं? अंतरात विशुद्ध प्रेम होतं, अंतःकरात दुसरं काहीच नव्हतं. एक विषय तो सकाळांचा, परमात्मा दुसऱ्या अंतःकरणाला विषयच नव्हता. विषय तो त्यांचा झाला,
काही आवडत नाही, विशुद्ध अंतःकरणात प्रेम पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आता दुसऱ्या भानगडीत पडूच नका ना. आगळा म्हणशी न भिये कळी काळा. शब्दज्ञानाने आगळा होशील, पण अंतःकरणात जे विशुद्ध प्रेम आहे ते शब्दज्ञानाने निर्माण. जरी तू झालाशी पंडित करीशी शब्दाचे पांडित्य परिते तुझ नाही ठावे. म्हणून कुठलंही शब्दज्ञान, कुठलीही कला वा कुठलाही गुण परमेश्वर चरणी समर्पित झाला तरच आनंद मिळेल जीवनामध्ये, नाही तर. म्हणून परवाच आम्हाला कुठल्या तरी गावात आमच्या तुकारामबाबांनी सांगितलं, तुकाराम बाबा साहेब पहिली चाल. मी म्हटलं, मी पुढे म्हटलो ते मागे म्हटले. म्हणजे तुकाराम तुमच्या पुढे आम्ही काय म्हणतो, तयार माणसं म्हटलं, पण आमचं आपलं पांगोळ गाड्यावर चालायचं झालं दिसतं. गुरुजी म्हणले काही यात आम्ही किती शिकलेलं असलं तरी याच्यामध्ये म्हणण्यामध्ये गाण्यामध्ये जी काही सात्विकता आहे, रस आहे, भक्तिप्रेम आहे, तो नाही. तरी गुणीजन होशी परी वैष्णव न होशी. अरे जना कथा करशी तरी कथाकाराची होशी परी वैष्णव न होशी. अरे जना पुराण सांगशी तरी पुराणिकाची होशी परी वैष्णव न होशी. अरे जना नामा म्हणे नाम केशवाचे घेशी. म्हणून अंतःकरणात भगवंताच्या नामस्मरणाविषयी नितांत प्रेम असेल तरच. म्हणून आपली कला, आपला गुण हा समाजाच्या रंजनापेक्षा परमेश्वराच्या रंजनाला खर्च केला तर जीवनाचं सार्थक होईल. त्यांनी सांगितलं तिथे, म्हणले गुरुजी तानसेनसारखा जगाला रंजवणारा कोणी गवई झाला नाही. पण त्यांनी सर्वस्व सोडलं आणि वृंदावनामध्ये गेला. भगवान श्रीकृष्णाच्या पुढे गाऊ लागला. भगवंत प्रसन्न. बैजू बावरा भगवंताच्या सेवेमध्ये. नरसिंह मेहता उत्कृष्ट गाणं गाणारे होते. केदारराव घाण ठेवला तर देवाला करमेना महाराज. हे सगळे जाऊ द्या, हे समोर बसलेत ना आपल्या पुढे, जे आमच्या ग्रंथाचं पारायण करतो. ज्ञानोबाराय उत्तम गायक होते, पण मैफली नाही गाजवली. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कोणी सांगितलं अभंग म्हणायला? जनी म्हणे बोला
ज्ञानदेवा अभंग. ज्ञानोबाराने अभंग म्हटल्याबरोबर अभंग बोलता कीर्त रंग कीर्तनी भरला रंग कीर्तनी भरला. म्हटल्यानंतर पांडुरंगाची बैठक न मोडेल तर आश्चर्य आहे. ज्ञानोबाऱ्या सुद्धा उत्तम होई होते. म्हणून गायनाचं ज्ञान आणलं असल्याशिवाय प्रासबद्ध कुठलंच लिखाण करतोय. तुकोबाऱ्या सुद्धा गाणारे होते. मला आपल्याला सांगायचं आहे की देवाच्या जवळ जाण्याकरता कुठलंही क्वालिफिकेशन लागत नाही. अंतःकरणात विशुद्ध प्रेम पाहिजे. म्हणून बाकीच्या गोष्टीमध्ये कुठल्याही छंदामध्ये न पडताना भगवंताची अनन्य भावाने भक्तिभावपूर्ण सेवा केली तर भगवंताला तो प्रिय होतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबा बाकीच्या कुठल्या नादीत लागू नका शोधाशोध करू, नका पाठांतर करू, निगमाचे वन नका शोधू, अर्थे लोपली पुरा. शब्द ज्ञानाच्या भरी पडायची गरजच नाही. विशुद्ध प्रेमाने भगवंताच्या पुढे नाचावं. ते प्रेम निर्माण होण्याकरता साधू संतांचा सहवास करावा आणि असं भक्तिप्रेम निर्माण होण्याकरता ते वाढण्याकरताच हे भजन कीर्तन सप्ते करा. याच्यामधून जर काही शिकायचं असेल तर अंतःकरणातून जेणेकरून भक्तिप्रेम निर्माण होईल असं आपण शिकायचं आहे. याच्यापासून जर दुसरंच काही अंतःकरणात निर्माण होईल तर ते महोत्सव नव्हे, तो उत्सव नव्हे. हे सगळं मिळवण्याकरता म्हणून त्याकरता साधू संतांची संगती घडावी, सद्ग्रंथाचं वाचन घडावं, अंतःकरणामध्ये सद्वृत्ती निर्माण होण्याकरता हा सगळा भाग. तेव्हा ते गोपाळ काहीही शिकलेले नव्हते पण त्यांच्या अंतःकरणामध्ये विशुद्ध प्रेम होते. विठ्ठल तुकोबाला म्हणतात की आता बाकीच्या छंदामध्ये पडूच नका, नका शोधाशोध करू कसली. निगमाचे वन नका शोधू करू क्षीण. वेदशास्त्राचं शब्दारण्य त्या वनामध्ये पडू नका. केलं तर उत्तम आहे पण करून भगवंताच्या विषयी अंतःकरणात प्रेम असलं तर सोन्याला शोभन. पण शब्द ज्ञानामध्येच गुंतला, मज होऊन ज्ञानी कोण आहे याच्यामध्येच गुंतला. वाद तर्काला की धावे, विद्वत्ता आले की वाद विवादाला. वाद तर्काला की धावे, भरिला विपत्तीचे हवे, वरी वरी वृंदावन दिसे बरवे परी अंतरी कडवट गादा देणू. ज्ञानोबा वृंदावन फळ कोणाला माहिती का? तुळशी वृंदावन नाही बरं का, वृंदावन फळ. ते वर असं इतकं देखणं दिसतं, हातात घेतलं असं वाटतं काय सुंदर फळ आहे. आपुष्या आंब्यापेक्षाही चांगलं दिसता असतं नाही म्हणून दिसतं. पण जरा फोडलं, जरा खाऊया म्हणून जिभेला लावलं तर नको दे, जाऊ दे. पर्यांतरी कडवट गादा देणू. ज्ञानोबा म्हणतात तोंड भरो का विचारा. तोंडात असं अस्खलित तत्वज्ञान इतका उत्कृष्ट वेदांत मांडला जातो. जीवो ब्रह्मैव नापरा. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, वेगळा नाही. हे सगळं दिसणारं दृश्य सगळं मिथ्या आहे. मिथ्याच्या फंदामध्ये पडू नका. एकच सत्य तत्व आहे ते म्हणजे आत्मतत्व. आणि त्या आत्मतत्वाची ओळख करून द्या. ती ओळख कशी करून द्यायची, अंतःकरणातले विकार कसे नष्ट झाले पाहिजे, त्याकरता साधन चतुष्टय संपन्न कसं झालं पाहिजे, अंतरंग साधनं बहिरंग साधनं ही कशी आहेत, हे सगळं अस्खलित गणित मांडलं जातं. पण अंतःकरणामध्ये शुष्क जर असेल तर त्याचा काय उपयोग. म्हणून त्या फंदात पडू नका असं तुकोबारा म्हणतात. निगमाचे वन तोंड भरो विचारा, अंतःकरणी विषयाचा धारा, वडी नातुळे गा धनुर्धरा, त्रिशुद्धी मी
पण ज्याच्या अंतःकरणामध्ये विशुद्ध प्रेम आहे भगवान त्यांच्याकरता वेडा होतो. म्हणून तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, निगमाचे वन नका शोधू करू क्षीण. तुम्हाला भक्तिप्रेम पाहिजे, कृतार्थ पाहिजे, जीवनामध्ये निरतिशय आनंद जर हवा असेल तर त्या परमात्म्याची ओळख करून घ्या, त्याच्यापर्यंत जा, त्याच्यावर नितांत प्रेम करा. पण तो आहे कुठे सांगा ना. तो भगवान श्रीकृष्ण प्रेमाची खैरात करणारा, प्रेम देणारा आहे कुठे? तुकोबारा म्हणतात, या रे गवळी यांचे घरी, या रे गवळी यांचे घरी, बांधले ते दावेवरी, बांधले ते दावेवरी, बांधले ते दावेवरी, तुकोबारा म्हणतात तो कोणालाही न सापडणारा, शहाणी मरती तरी नाही, जन्मसहस्राची यासाठी इंद्राजिकाई महाग भीती, असा कोणालाही न सापडणारा सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे नाही सापड. ध्यान को धर देखे निपट निरंजन लम सांगतात की त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता वाटेल ते केलं. दाढी जटा बढाई नीम की पत खाई, कुछ भी भया नाही, काहीच घडलं. पण वृंदावनामध्ये गेल्यानंतर तो परमात्मा गवळणींच्या बरोबर त्यांनी खेळावा. रासलीला गवळणींच्या बरोबर 6 महिने खेळावे. गोपाळ रुसले तर भगवंताने जावं, तू नको रे मला सोडून जाऊ. गोपाळाने म्हणावं की कृष्णा तू म्हणतोस ना गवळणींच्या इथे चोरी करायला जा आज रात्री, आम्हाला यायचं नाही तुझ्याबरोबर. का नाही यायचं? अरे असं नको, नाही नाही म्हणून एक गोपाळ रुसला लांब जाऊन उभा राहिला. अरे असं नको करू, ये रे. तो म्हणला नाही, जाय जाय कुतना तू एकला लबा, आणि नाही तुझ्या संग एकल बा. जाय जाय कुतना तू एकला लबा, आणि नाही तुझ्या संग एकल बा. जा एकटाच, आम्ही कुणी तुझ्या बरोबर येणार नाही, जा. देवानी म्हणा, अरे असं तुम्ही सगळे आहात म्हणून तर मला शोभा आहे, नाहीतर हे नसले तर आम्हाला कोण विचारते? तुम्ही नसले तर कोण विचारते? एसटी मध्ये महाराज एकटाच असतो काय? तिथं कीर्तन करतो काय? नाही. एसटीत उभा राहिला तरी कोणी बसायला जागा देत नाही. अहो हे महाराज असले तर कीर्तनात म्हटले, जागा नाही सोडत. अशी म्हणजे भाऊ देव म्हणायला लागले मला कोण विचारताय? अरे तुम्ही आहात म्हणून असं नका करू, जाऊ नकोस. नाही मी तरी येणार नाही, मी चाललो. भगवान म्हणायला लागले अरे असं नको करू, एक एक जर मतदार फुटलं तर मग मी कसा निवडून? सगळे पाहिजेत आम्हाला. असं या गोपाळाने गवळणीने नितांत त्या देवावरती प्रेम केलं. तुकोबारा म्हणतात तो परमात्मा श्रीकृष्ण तुम्हाला हवा का? तो बांधलाय, त्याला बांधून ठेवलाय. कुठे? या रे गवळियांचे घरी बांधले ते दावेवरी. म्हणून गवळणी ज्या वेळेला यशोदेला सांगतात, यशोदे आवरी आवरी आपुला हरी, दुर्बळाची केली चोरी, घरा जावयाची उरी, कृष्णे ठेविली नाही. आमच्या घरीच आम्हाला जायचे सुद्धा ठेवलं नाही काही. सगळी दही दूध काय सांडून टाकलं, खलास करतो आणि पुन्हा जाता जाता लोणी आमच्या तोंडाला लावतो. सासू चिडली, सकाळी उठली म्हणजे पाहती तर कृष्णावर नाव घेती, नाही का ग? आणि तूच लोणी खाल्लंय रात्री. नाही हो सासूबाई, मी कशी केली, मी तर झोपले होते. बघ बघ आरसा, बघ बघ आरसा. हो खरंच घेऊन माझ्या तोंडाला. मग कशावर मुद्दे मला सुद्धा सापडली ना यशोदे, ते बरं नाही. आता लक्षात ठेव, तू सुद्धा कबूल करत नाहीस, कृष्णाला धाक लावत नाही, काही सांगत नाही. येऊ देत, जर आला तर बांधून ठेवू उखळाला, लक्षात ठेव. मग मात्र आमच्यावर रागू नकोस. ते यशोदा म्हणते अगं गवळणी वेडे आहेत का काय तुम्ही? हा ब्रह्मविधीचा जनता, हा ब्रह्मविधीचा जनता, तुम्ही आला धरून
यशोदा म्हणती, अगं काही वेडे आहात का तुम्ही? हा हातात सापडेल का तुम्हाला? तुम्ही याला धरू लागलात तर हा सापडणार. गवळणी म्हणतात, यशोदे पकडल्यानंतर बांधल्यानंतर तुलाच सांगायला की बघ आता त्याला पकडलं आणि बांधलं. गवळणीचं इतकं सामर्थ्य की त्या भगवान श्रीकृष्णाला धरावं आणि बांधावं. नाही तर यशोदेनीच एकदा बांधण्याचा प्रयत्न केला, तिच्याच्यानं सुद्धा बांधला नाही. नामदेवरायांनी वर्णन केले की नंदाच्या इथे 9 लाख गायी होत्या आणि त्या 9 लाख गायींचे सगळ्यांचे कासरे सोडले, ते एकाला एक जोडले आणि कृष्णाभोवती वेढा बांधायला गेले बांधायला. तरी टीजभर कमीच पडतो. याला म्हणतात माया दैवी हेशा गुणमयी. पण यशोदा सामान्य नव्हे, लक्षात ठेवा. यशोदेचा फार अधिकार आहे. सूरदास यशोदेचं वर्णन करतात. यशोदा मैया, तू किती पुण्य केलं असेल, केवढी तू भाग्यवती आहे. तुझ्यासारखं भाग्यवान अजून कुणीच झालं नसेल की ज्या भगवंताचे चरण दिसणं दुर्लभ आहे. चरणाचा स्पर्श तर होतच नाही, केवढी तपश्चर्या केवढी पुण्यही करून. पण तो सर्व सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण तुला म्हणतो, आई मला मांडीवर घे, आई मला मांडीवर घे. तर तू म्हणतेस की मला वेळ नाही, आता मला दधी घुसळण करायचं. कृष्णा नाही मांडीवर घेणार. आई काही कर पण मला मांडीवर घे. तू म्हणालीस मी घेणार नाही मांडीवर, बाहेर जाऊन खेळ म्हटल्याबरोबर तू भगवंताने अंग टाकून गेलं, मातीमध्ये गडबड 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 लोळायला लागला, रडायला लागला. ज्याचे चरण दिसण्याकरता लोक रडतात आणि साधनं करतात तरी चरण दिसत नाही, पण तो सर्व सर्वेश्वर देवदुर्लभ परमात्मा यशोदेची मांडणी मिळण्याकरता रडतोय. केवढी यशोदा भाग्यवान, काय पुण्य. म्हणून भक्तीचे 5 प्रकारचे भाव आहेत. त्या 5 प्रकारच्या भावातला एखादा जरी भाव अंतःकरणात निर्माण झाला तरी पुरे आहे. एखादा तरी. बाजार भाव कुठलाही नाही बरं का, तो सगळा काढून टाकला. आणि भजनातलाही भाव सोडून द्यायचा सगळा. भाव मिळण्याकरता भजन नको, मग केवळ देव मिळण्याकरता भजन. म्हणून असे भक्तिशास्त्रामध्ये 5 भाव सांगितले. 5 भाव. तशी नवविधा भक्ती आहे, तशी चतुर्विधा भक्ती आहे, तशी द्विविधा भक्ती आहे, पण ही पंचविध भक्ती म्हटली जाते. पहिला भाव शांत भाव. शांत भाव त्याला म्हणायचे की देवावर खूप प्रेम करायचे, पण देवाला म्हणायचं, देवा अरे मी काय करतो, माझ्या अंतःकरणात काहीच प्रेम नाही रे. नाही भाव परी म्हणवितो तुझा, नेणे भक्ती परी करीतो पूजा. असो नसो भाव काहीच नाही. तुकोबारे देवाला म्हणतात, देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ, नशे पाहता भूमंडळ ऐसा अमंगळ कळत. आणि आम्ही तर देवा मी काय कोणाचं वाईट केलंय म्हणून माझं असं केलं रे. अरे काय कोणाचं धड केलंय, एवढी इस्टेट वाढवली कशामुळे, लोकांचे टोपे उडूनच ना. तरी म्हणतो देवा मी किती कार्य केले, किती चांगलं वागतो, तरी असं कार्य, आपले दोष आपल्याला कळत नाही. शेवटी मोल. शांत भाव त्याला म्हणायचं की देवावर अंतःकरणपूर्वक प्रेम करायचं, पण त्या प्रेमाचं प्रदर्शन समाजातही करायचं नाही, देवा पुढे करायचं. देवा नाहीच भाव, काय मी तुझ्यावर प्रेम करतो. कबीर महाराजांच्यावरती असा एक प्रसंगाला सगळे म्हणालेले, वा वा काय कबीरजीच्या अंतःकरणामध्ये प्रभूविषयी प्रेम आहे, काय प्रेम आहे. प्रेम करावं तर कबीरजीने काय अंतःकरणात प्रेमाचा ओघ वाहतोय. म्हणून कबीर महाराजांना म्हणायला गेले, कबीर महाराज खरोखर काय तुमची भक्ती आहे देवाविषयी, काय प्रेम आहे भगवंताविषयी तुमच्या अंतःकरणात. कबीर महाराज म्हणतात, अरे काय मला म्हणताय प्रेम आहे प्रेम आहे म्हणून, काहीच नाही. कबीर कबीर क्या कहे जाय जमुना तीर. कबीर कबीर काय म्हणता, यमुनेच्या तीरावर जा. एक गवालन के प्रेम में बह गए कोट कबीर. एका गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहते. असं प्रेम असून सुद्धा आपल्या अंतःकरणात काहीच प्रेम नाही असं देवाला म्हणणं, आणि देवाला सांगायचं की मी फार दोषी आहे. याला म्हणतात शांत भाव. दुसरा दास्य भाव. मारुतीरायाने दास्य भाव, गरुडानं दास्य भावातून सेवा केली, दास्य भावातून सेवा केली. पण ती सेवा मेळा मिळवण्याकरता नाही, आम्हाला काही गरज नाही. ते मणी फोडले मारुतीने त्यावेळेला सीता रागवली, मागचा इतिहास सांगत नाही. सीतामाई म्हणायला लागले, अरे मारुती
तुला काही कळतं काय? अरे एक एक रत्न म्हणजे पृथ्वीचं मोल आहे, आणि तो काढ 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 फोडलंस. तुला काय रत्नाची किंमत आहे का नाही, कळतं का नाही? अरे रत्न काय ओळखतो का नाही? हनुमंतराय म्हणतात, आई साहेब मला एकच रत्न माहिती आहे, नवरत्न मला माहित नाही. रामरत्न महम वंदे कौसल्या कुक्ष संभवम सीता लक्ष्मणोपेतम जटा मुकुट मंडितम. मला एकच रत्न आहे. मौलौ बुद्ध जटाम सुवल कलपटाम संसक्त मूल छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगतूनोत्कटाम रामाख्या प्रकटाम कृतोटजनटाम देवीं भजे टव्यटाम. सगळं टमाटर मध्ये पण एका टकाराला अर्थ आहे. मौलौ बद्ध जटाम सुवल कलपटाम, वल्कलाचे वस्त्र, पट म्हणजे वस्त्र, सुवल कलपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम, भट म्हणजे योद्धा, वामांगतूनोत्कटाम रामाख्या प्रकटाम कृतोटज नटाम, कृत उटज नटाम, उटज म्हणजे झोपडी, झोपडी करून त्या झोपडीमध्ये नटणारा म्हणजे राहणारा. कृतोटज नटाम देवीं भजे तव्यटाम, देवीं भजे आटवी आटाम म्हणजे अरण्यात फिरणाऱ्या रामरूपी देवीला माझा नमस्कार आहे. आई साहेब मी एकच रत्न मानतो आहे. आपल्याला म्हणायचं आहे इतकं निश्चिम प्रेम करायचं आणि दास्यत्व करायचं, हा भाव मारुतीचा आहे. म्हणून दास्य भावातनं सेवा केली. भगवंताच्यावरती इतकं ओझं झालं की काय द्यावे अशी भावे उतर आई ठेवीत हा पायी जीव थोडा, असं प्रभूला वाटतं. दास्य भाव. तिसरा भाव सख्य भाव. उद्धवाने सख्य भावातून सेवा केली, अर्जुनाने सख्य भावातनं सेवा केली. हे सगळे गोपाळ यांनी भगवंताची भक्ती केली. कुठल्या भावातनं? सख्य भाव. सखेति मत्वा प्रसम्य दुःखम हे कृष्ण हे यादवे सखेति अजानता महिमानंत वेदम. भगवंताला अर्जुन म्हणतो देवा तुला मी सख्य भावात यांनी सेवा केली. चौथा भाव वात्सल्य भाव. मी त्याच्याकरता सांगतो वात्सल्य, की आपण आई आहोत आणि भगवान आपला मुलगा आहे अशा भावातून सेवा करणारी कौसल्या मावली. यशोदा मैया, देवकी यांनी कुठल्या भावातून सेवा केली? देवकीने वाहिला, देवकीने वाहिला, यशोदेने भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केले ते वात्सल्य भावातून. म्हणून यशोदेचा भाव अतिशय श्रेष्ठ आहे. वात्सल्य भावात यशोदेचा इतका अधिकार की सूरदास म्हणतात यशोदे कुठली पुण्याई केली असेल की तुझ्या मांडी करता सर्व सर्वेश्वर प्रभूनं रडावं आश्चर्य. आणखी पाचवा भाव माधुरी भाव. माधुरी भावात दोन प्रकार, एक कांत भाव आणि दुसरा व्यभिचारी भाव. कांत भावातून सेवा केली सीतेनं, रुक्मिणीनं, सत्यभामेनं, लक्ष्मणानं. लक्ष्मण म्हणजे रामाचा भाऊ नव्हे बरं का. लक्ष्मणा एक अष्टनायिकेतलं नाव होतं श्रीकृष्णाचं. सत्यभामेने 16,100 स्त्रियांना कांत भावातून भगवंताची सेवा. आणि या माधुरी भावातला दुसरा एक भाव त्याला व्यभिचारी भाव. या व्यभिचारी भावातून सगळ्या गवळणींना सेवा केली भगवंताची. म्हणून तो व्यभिचार त्यांचा धन्य.
तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार साधिले अपार प्रेम सुख कुलपतनम. व्यभिचारी भावामध्ये अंतःकरणाची केवढी मोठी तयारी लागते. अनेक प्रकारानं अंतःकरणाचं समर्पण करावं लागतं. म्हणून कसं समर्पण करावं, काय काय अंतःकरणावर परिणाम सोसावे लागतात त्याचं वर्णन करत असताना एका श्लोकामध्ये गोड वर्णन केलं की किती दिव्य सोसावा लागतो ज्याला व्यभिचारी भावाने भगवंताची सेवा करायची. कुलपतनम जनगर हा बंधनमपि जीवितस्य संदेहम अंगीकरोति सकलम वनिता परपुरुषस्य संसक्ता. कुलपतनम, गवळणीने विचार केला नाही आपलं कुलपतन होईल म्हणून. एका गवळणीनं रस्त्यातच श्रीकृष्णाला अडवलं, जाऊ दे ना. तेव्हा ती गवळण म्हणते, कृष्णा हे काय रस्त्यात मला का अडवलंस, सोड मला जाऊ दे. मी नाही जाऊ देणार. अगदी जवळ गेला भगवान श्रीकृष्ण, ती म्हणते मागं सार. नाही सांगणार, नाही जाऊ देणार. तेव्हा ती म्हणते कृष्णा अरे हे बरं आहे काय, तुझ्या अंगीची घुरट घाणी, घाणी ती सर्व तुझ्या अंगीची घुरट घाणी, बहु खासी दूध तुप लोणी, घरीचे बाहेरील आणून मिरे चांदणी सकुमार, उगला राहे न करी चाळा, उगला राहे न करी चाळा. ही व्यभिचारी भावातली भक्ती आहे. म्हणून कुठल्या का भक्तीतून अनन्य भावाने भगवंतावरती प्रेम केलं ना तर तो कोणालाही न सापडणारा पण तो भक्त त्याला पकडू शकतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्या गवळणींचं एवढं सामर्थ्य, त्यांनी व्यभिचारी भावातून भगवंताची सेवा केली म्हणून भगवंताला ती बांधू शकल्या. या रे गवळियांचे घरी बांधले ते दावेवरी विठोबार कुमार. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, पिढीले ती भ्रमे वाटा नकळता वर्मी, या रे गवळियांचे घरी बांधले ते दावेवरी. जेवढे पाहावेत ते सगळे भ्रमाने पिडलेले. पिढीले ती भ्रमे म्हणून महाराजांनी विचार केला आणि एका अभंगात महाराज म्हणतात, हे ऐसे तेही तैसे उभय पिसे अविचार अभिमानाचे ठेला ठेली मध्ये झाली हिमकुटी, धीरा शांती ठावनुरे हाची उरे आबाळ्या, कौतुक हे पाहे तुका कडता लोका अधनी अभिमानाचे ठेला ठेली मध्ये झाली हिमकुटी. हेही असे तेही तसे. संसारी माणसं पाहिली तरी ती भ्रमाने पिडलेलीच आहेत आणि परमार्थिक माणसं पाहिली तरी अभिमानाचे ठेला ठेली मध्ये झाली हिमकुटी. अभिमानाच्या टकरीमध्ये हिमकुटी झाली. खरा परमार्थिक आनंद मिळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्यांच्याकडे पाहत आहे सगळेच पिढीले ती भ्रमे. का? वाटा न कळता भ्रमे. परमार्थाच्या वाटा न कळाल्याचा परिणाम. म्हणून सगळं सोडा. या रे गवळियांचे घरी बांधले ते दावेवरी. वर्म कोणचं, कशामुळे पिडले गेलेत हे सांगत असताना तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की एक करा की माथ्यावर जो अहंकार घेतलाय तो टाकून द्या. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार, या रे गवळियांचे घरी बांधले ते दावेवरी. सांसारिक माणसाचं अहंकाराने काय होईल ते सांसारिकच आहे, सोडून द्या. पण पारमार्थिक माणसाचं अहंकाराने काय होईल? मला असं म्हणायचंय की ज्याला शास्त्र ठाऊक नाही तो वेडा वाकडा वागला तर काही हरकत नाही, त्याला शास्त्रच ठाऊक नाही. पण दुसऱ्याला शास्त्र शिकवणारा अक्कल शिकवणारा तो जर भरकंडला तर त्याला शिक्षा कोणची देणार?
अहंकार खसमदादुला. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताटा. आणि हा अहंकार घालवायचा असेल तर भगवंताची अनन्य भावाने शरणागती करावी. गरुड भगवंताची जीवनभर सेवा करत होत्या, पण एकदा अहंकार झाला त्याला. केवढा अहंकार, एवढा अहंकार. भगवंताच्या इथे लग्न निघालं असताना गरुडाला सांगितलं, सगळे सोयरे धायरे तिहिरे चायरे पाचिरे साहिरे सगळ्यांना बोलवलं. जा म्हणले, तू भरारी मारली की पटपट 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 लग्नपत्रिका वाटली. गरुडाने चटकन सगळ्याला लग्नपत्रिका वाटली. झाले का रे सगळे? हो. मग तयारी करा, आता सगळे येतील त्या तारखेला. सगळे तुझ्याकडे मॅनेजमेंट, सगळ्यांची व्यवस्था, कोणी कुठं उतरायचं कोणी कुठं उतरायचं. आता द्वारकाधीशाचं लग्न, नाते गोते म्हणजे 16,108चे संबंध सगळ्याचे, म्हणजे किती असतील बघा. हो. गरुडांनी आठवणी ठेवून सगळ्याला निमंत्रण दिलं. सगळे आले का रे पाहुणे? म्हटले सगळे आले पाहुणे. भगवंताने विचारले, सगळे आले, पण माझे सासरे आलेत का? ते म्हटले, कोणत्या नंबरचा? आता एक का सासरा त्याला? अरे म्हटले, बाकीचं काही एवढं नाही, ते सगळे गरीब आहेत, पण एक सासरा म्हटले तो यायला पाहिजे. बाबा तो चिडला ना, रागावला तर सगळं जग गडप करील आपल्यामध्ये पोटात. कोण? समुद्र. अरे हो म्हणते, देवा मला माहित नाही, ते सासऱ्याला विसरलो. अरे असं कसं म्हटलं? म्हणजे त्यालाही रागील, त्याच्या लेकीलाही रागील, आणि सासरा खवळला आणि तो जर एकदा चौपाटीवरून पुढे आला तर सचिवालय राहील का ठिकाणावर? जा पहिले त्याला घेऊन ये. 9 वाजता लग्न आहे, सूर्योदयाच्या आत आले पाहिजे सासरे. म्हणले त्यांना कशात आणू? डेक्कन क्वीन मध्ये घेऊन ये म्हटलं. अरे काय त्यांना कशाने यायला पाहिजे? निघाले म्हणजे ताबडतोब निघतील म्हणून. गरुडाने विचार केला, मी टाळलं होतं पण नेमकी आठवणात, आणि मलाच पाठवले बोलवायला. मी गेलो आणि सांगितलं, मामासाहेब जावईबांनी आपल्याला बोलवले, 9चा टाइम आहे लग्नाचा, तुम्ही आल्याशिवाय काहीच पार पडणार नाही, चला. एवढं म्हणून ते रुसले. मी येणार नाही म्हणलं तर ठीक आहे, आपण परत सांगायला, पण चल आलोच म्हणून जर निघाले तर आपलं पहिलं काय व्हायचं? आता समुद्र निघाल्यावरती काय, ती काही पानशेतची लाट आहे, ती आली तर पुण्याची फजिती झाली, आणि तो निघाला बाबा तर. पण काय करणार? जा रे गरुडा लवकर. मामासाहेब चौपाटीवर बरोबर, मामासाहेब चला 9चं लग्न आहे. चुकून निमंत्रण द्यायचं माझ्याकडून घडलंय, चूक झाली. आठवणीने तुम्हाला सांगितलंय जावईबांनी तुमच्या भगवंतानं, चला म्हटलं. 9ला आहे का म्हटलं? आणि कसा विसरलास? म्हणले विसरलो, चूक झाली, जावई बापूंनी क्षमा मागितली, तेव्हा 9च्या लग्न करता झाला, तुम्ही आल्याशिवाय काही घडणार. बरं आहे म्हटले, चला. बरं आहे म्हटले की जे लाट निघाली, गरुड पुढे पळतोय, लाट पाठीमागे पळतोय, जोरात पुढे पाठीमागे. अरे बापरे, आलंच की. विचार करतोय द्वारकेचं काय होईल? म्हणजे द्वारकेचं काय होईल ते होईल, पण पहिलं आपलं काय व्हायचं? म्हणून पीएमटीच्या बस ड्रायव्हरने पुण्याचं काय होईल याचा विचार केला नाही. बस मिळालं तर तिकडच सगळं व्हायला नेलं अगोदर. आपलं घर अगोदर जाऊ द्या, टेकडीवर नेऊन. कसं काय व्हायचं? म्हणून धावत धावत गरुड पाठीमागे मागे बतारे म्हणजे आलं की जवळ. म्हटलं तोपर्यंत द्वारकेत आला, भगवान दारात उभा होते. गरुडा काय झालं? म्हणले मामा आलेत, आम्ही निघालो. म्हटले अरे पण उभा राहिला. म्हटले आणि उभा का झाला? म्हणले देवा मामा आलेत, गटांगळा खायची वेळ यायची, तुला काय करायचं? उभा. आता आली का पंचायत? त्यांना उतरायला जागा कुठं? म्हटलं भगवान म्हणायला लागले त्याला उतरायला जागा. म्हणले मी कुठं सांगू आता उतरायला जागा? म्हणले त्यांना सगळी द्वारकाच काही ब्रह्मांड पुरायचं नाही उतरायला. घाबरला. देवा आले, आता त्यांचं कसं काय करायचं? तुम्ही जायचं. मी आहे ना, तुला काय करायचं? हा मी तो उभा. गरुड उभा राहिला, आलंच लटलट लटका. भगवंताकडे पाहिले, कुठे? भगवंत स्थिर. समुद्र आला पुढे. आल्याबरोबर भगवंतानी आपल्या हातावरचा एक केस उपटला आणि समोर टाकला. मामासाहेब निमंत्रण द्यायला उशीर झाले, चूक झाली, तुमची उतरण्याची सोय या खोलीत. कोणच्या? सगळा समुद्र त्या केसामध्ये गडप झाला देवाच्या. गरुड म्हणाला ना, हा केवढं प्रकरण आहे. समुद्र ज्याच्या केसामध्ये गुप्त होतो, असे केस किती याच्या अंगाला आहेत. केवढा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, आणि एवढ्या भगवान श्रीकृष्णाला मी माझ्या खांद्यावर घेऊन सहज इकडून तिकडे भराऱ्या मारतोय, तो मी केवढा असेल? ह्या फुगला विराड. कोण कशाने फुगल, कोण कशाने फुगल काही सांगता येत नाही महाराज. परमार्थिक माणसं सुद्धा फुगतात, संसारिक फुगले तर काय आश्चर्य म्हणा. गरुडानी फुगावर रात्रंदिवस पाठीवर नेतोय देवाला. भगवंतानी विचार केला, हे फुगलंय विराड, आता हा फुगा कुठंतरी फोडला पाहिजे.
तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. तुका म्हणे अभिमान नारायणाला. म्हणून पाठवलं तिकडे. हनुमंतराय आले त्यावेळेला. जा म्हटले ते माकड आले, कोणी त्याला धरून आण. गरुड म्हणायला माझ्यासारख्या ना, आपल्याला सगळं प्रकरण माहिती, मला सांगायचं. म्हणून भगवंताला तो अहंकार सहन होत नाही. भगवंताचा अनन्य भावाने सेवा करावी आणि देवालाच म्हणावं, देवा असेल नसेल ते कोपऱ्यात कुठेतरी, जसं सगळं एखादी इमारत आरसे महाल सगळी तरी झाडली, स्वच्छ पुसली, तरी चुकून कुठंतरी एवढं जळमट राहतं आणि एखाद्याचं लक्ष त्या जळमटाकडे गेलं की तिकडंच कायम जातं. सगळा महाल आरसे महाल असला तरी तुम्हीच सांगत असता ना, सगळं आरसे महाल असलं तरी त्या जळमटाकडे लोकांचं लक्ष जातं, पण ते एवढंच जळमट सगळ्या आरशात दिसतं. एका ठिकाणी राहत नाही, सगळ्या आरशात दिसतं. या आरशात कोपऱ्यात दिसतं, त्या आरशातलं एका त्या भिंतीतलं. म्हणून कुठेतरी पारमार्थिक माणसाच्या अंतःकरणात एखादं जरी एवढंच राहिलं तरी सगळ्या परमार्थाचं वाटलं. तुकोबाराय म्हणतात, बाबा हो तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. या रे गवळी आमचे घरी बांधले ते दावेवरी. या गवळणीनं गोपाळानं आपला सर्वस्व अहंकार परमेश्वराच्या चरणी समर्पण केला. कुठलाच अहंकार नव्हता त्यांच्या ठिकाणी. म्हणून भगवंतांनी त्यांच्यावरती अनन्य प्रेम केलं. भगवंतांनी त्यांच्याकडे चोरी करायला जावं. गवळणींची भगवंतांनी चोरी केली म्हणजे त्यांनाही आनंद वाटावा. खूप आनंद वाटायचा त्यांना. देव एखाद्या गवळणीकडे रात्री चोरी करायला आला नाही की गवळणीने शेजारणीकडे जावं. का ग तुझ्याकडे देव आला होता, कृष्ण आला होता? नाही, मी रात्रभर त्याची वाट पाहिली. गाली कवाड टळली वाढ राती, कामे व्यापिली का पडली ऋषिकी, कोण्या सदैवीच्या पुढी लागे हाती. कोणाच्या घरी गेला पण गवळणी? धकुबाई तुझ्याकडं नाही, रंगूबाई तुझ्याकडं, यमुनाबाई तुझ्याकडं नाही. चला मग आज तर देवदर्शन घडलं पाहिजे. रात्री आला नाही, त्याचं दर्शन घडलं नाही, चला आपण जाऊ. म्हणून सगळ्यांनी एकत्र जमावं आणि गाराणं घेऊन यशोदेकडे जावं. आव घ्या मिळवणी गवळणी सगळ्या आल्या आनंदाच्या अंगणी आणि सांगायला लागल्या, जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन हे ग बाई आम्हाशी पाहावे ना यशोदे बाळ तुझा. कुठपर्यंत हा धिंगाणा सहन करायचा सांग. आवरी आवरी आपुला हरी यशोदे. आता निर्वाणीचं सांगायला आलं, तुझ्या श्रीकृष्णाला तरी काहीतरी सांग, चोरी करायचं बंद कर. वास्तविक अंतःकरणात प्रेम. पण म्हणतात यशोदे कृष्णाला सांग, नाहीतर आम्हाला तरी गोकुळ सोडून जायला सांग. यशोदे कारण याला तिकडे पाठकुळात राहील तर पडली. ते आघासूर आहेत, बकासूर आहेत, त्यांना ठार मारायचे केव्हा? सांग काहीतरी. यशोदेने बोलवलं कृष्णाला. कृष्णा ह्या गवळणी सांगतायत सगळं. आमचं संपूर्ण गावामध्ये काय पाटीलकीचा सन्मान होता आमचा, पण तू जसा रांगायला लागलास आणि बाहेर पळायला लागला तेव्हापासून बेआबरू केली गावामध्ये. अरे आपण पाटील लोक ना, आणि पाटलाचीच पोरं बिघडल्यावर बरं आहे काय? कृष्णा आजपासून ताकीद करते, कृष्णा तुला मी ताकीद करते. कोणाच्या घराला जाऊ? गवळ्या घरी बोभाट उडाला, माठ दयाचे फोडू नको, कोणाच्या घराला जाऊ नको. आई देवा शपथ सांग, मी कोणाच्या घराला जातच नाही. कसं जाईल? आहे ती सगळी घरं यायचीच ना. जिथं जाईल ते घर कोणाचं? एका घरी गेला, आत शिरायला लागला. गवळण म्हणाले, ए कोणाच्या घरात शिरतोस? हा आजपर्यंत आम्हाला कोणीही मज्जाव केला नाही, आणि गवळणी तू विचारतीस अरे कोणाच्या घरात शिरतो? कोणाचं घर आहे? गवळण म्हणते माझं आहे. हा म्हणलं हे बघ देईल थोबड.
संबंध ब्रह्मांड ज्याचं आहे, तर या जगदंतपाती असलेलं 3.5 हाताचं शरीर सुद्धा कोणाचं आहे, आणि दगडा मातीचं घर सुद्धा कोणाचं आहे. संबंध विश्वावर सत्ता कोणाची आहे? विश्वाचा जनिता, तो विश्वाचा जनिता आहे, त्याच्यावर सत्ता आहे. तेव्हा घर कोणाचं? मुसकडे देईल, तुझं घर आहे काय? आई देवा शपथ मी कुठे जातच नाही. मग ह्या गवळणी सांगतात ह्या सगळ्या लबाड आहे, ह्या सगळ्या लटक्या आहे, ह्या निष्कारण माझ्यावर आळ घेतात. यशोदेला खरं वाटलं. कृष्ण म्हणतो आई विसरलीस का? मी दारामध्ये गोटे खेळत होतो आणि या गवळणीत माझी गोटी पळवली आणि पुन्हा माझ्यावरतीच आळ घेतला. तेव्हा यशोदा म्हणती काय गवळणी, तुम्ही लपवून याची गोटी ग, लागता गयाचे पाठी, एवढी चरित खोटी गे गोकुळीच्या नारी. गवळणी तुम्ही त्याची खोडी करा, तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही काय एका घरचे आहेत? तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळ. चालत्या व्हापाव इथून पुन्हा कारण घेऊन यायचं नाही. भगवान म्हणायला आत्ता आपल्या मनाचं झालं. गवळणी गपचूप बाहेर येते, पुन्हा यायचं नाही. माझा कृष्ण चांगला आहे, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. अगं याला घराच्या बाहेर सुद्धा पडता येत नाही. उमरा चढत असताना याला टेका घ्यावा लागतो. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणात माझ्या खेळी, तुम्ही लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. मी ऐकणार नाही, माझं पोरगं फार चांगलं आहे, केव्हाही कोणाच्या घरी जात नाही, आणि तुम्ही काय असं म्हणता? गवळीने म्हणाले हे ममताई ठकूबाई आता काय करायचं? चला मग आता काय करायचं, आल्यावर बांधून देऊ. ती गवळण म्हणले बघ यशोदे येऊ देत तुझ्या कृष्णाला, मग शिक्षा लावल्यावरती बोलू नकोस. जा जा मोठी शिक्षा लावली. सगळं गेलं, हे गेलं पुढच्या दाराने गवळणी. आणि भगवान आई जातो आता मी, जा चांगला आहे बरं, जा सांभाळून खेळ, कोणाच्या नादी लागू नकोस, कोणाची खोडी करू नकोस. ह्या निष्कारण आळ घेतात बरं. मनात म्हणलं निष्कारण कशा घ्यायची, पण आई आहेस ना, तुला कसं कळेल प्रेमापोटी. म्हणून हा बाबा मागच्या दाराने गेला आणि गवळणींना पुढच्या दाराला गाठलं. काय ग म्हणताय, तूच घेतीस काय आळ माझ्या? असं काय? आईची समजूत केली काय तिची? त्या गवळणी म्हणतात आईला पटवून दिलास कृष्णा, ये रात्री तुला दाखवते, बांधूनच ठेवते उखळाला. बरं आहे तुझ्याच घरी रात्री मुक्काम पोस्ट, बघू तू मला बांधती का मी तुला बांधतोय ते, कोण कोणाला बांधतो. नेमका रात्री 12 वाजले की बाबा तिच्याच घरी. गाढ झोप लागली होती, 12 वाजेपर्यंत जागी होती की देव आला की धरायचा आणि बांधायचा. पण यांनी दाराला स्पर्श केल्याबरोबर हिला गाढ झोप लागली. आणि हा बाबा आतमध्ये गेला, हिची विणी आणि नवऱ्याची दाढी पक्की गाठच मारून. आपल्याला इतिहास माहितीये, याच्या खोड्या सांगू किती, मही पत्र न पुरेशाई. ते जोडपं सकाळी आले ना मिरवणूक रस्त्याने, ती विणी घेऊन पुढे चालली, हे दाढी आलो. म्हणून तेव्हापासून दाढी काढून टाकायची पद्धत निघाली का काय कोणाला, की बांधायलाच नको ठेवायची. नंदाच्या वाड्यात गेल्यानंतर पाहतात हा काय मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जोडीने आला काय. नवरा म्हणतो बघ तुझ्यामुळं सगळं, माझ्या असं हिसका मारलं की माझ्यामुळे म्हणायला लागली की त्या दाढीला हिसका. कुणीकडे आलात? कुणीकडे नाही, हे घेऊन आलोय म्हणले. असं काय झालंय म्हणले, असं झालं नाही, हे केलंय. म्हणजे माणसं म्हणतात ना केलंय काय, आम्हाला केलंय. कुणी केलंय? त्यांचं आमचं फार शत्रुत्व आहे म्हणून आम्हाला केलंय त्यांनी. जास्त फार प्रकार आहे अडाणी लोकांमध्ये, हे सांगत असत. मच्छाई बळ दार उघड, कच्छाई बळ दार उघड केलंय नाही का, मग लांगे देवशी गाठायला पाहिजे, अशी समजूत आहे. कुणी केलंय म्हणले भगवान श्रीकृष्णाने. तो दुनियाला करेल तर तुमचं काय घेऊन बसलाय, त्याच्या मनात आल्यावर काय करणार. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा, कोण सोडील वाटेल ते प्रयत्न